तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील मुलं विक्री प्रकरणी ही अपडेट आहे। 3 मुलांना बेकायदेशीरपणे दत्तक देण्यात आल्याचं समोर आलंय। महिला आणि बालविकास समितीचा हा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आलाय। दत्तक देताना आर्थिक व्यवहार झाला की नाही याची चौकशी होणार। या संदर्भात आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात आपले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, खरं तर आता 3 मुलांना बेकायदेशीरपणे दत्तक देण्यात आल्याचं हा अहवाल समोर आलेला आहे। काय हे नेमकी अपडेट या संदर्भात? अगदी खरं आहे। खरं तर आपण बघितलं असेल 2 दिवसापूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील बारडाची वाडी या ठिकाणचा हा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। 11 मुलांपैकी 3 मुलांची विक्री करण्यात आल्याचं समोर आलं होतं। यानंतर या महिलेने समोर येत मी मुलांना दत्तक दिलं होतं असं सांगितलं होतं। मात्र हे दत्तक देणं हे संपूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं आता अहवालात समोर आलेलं आहे। महिला व बाल विकास समितीने केलेल्या चौकशीमधून हे निष्पन्न झालेलं आहे आणि हे बेकायदेशीरपणे मुलांना दत्तक दिल्याचा अहवाल जो आहे तो आता जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलेला आहे आणि या मुलांना दत्तक देण्यात आले येताना काही आर्थिक व्यवहार झालाय की नाही याची देखील आता जी चौकशी आहे ती केली जाणार आहे। याच्या पुढचा जो तपास आहे आता तो नाशिक ग्रामीण पोलिसांकडून केला जाणार आहे। एकूणच जर बघितलं तर संपूर्ण धक्कादायक असा हा प्रकार होता। हे जे मुलं दत्तक दिलेले होते हे संपूर्ण बेकायदेशीरपणे दत्तक दिल्याचं या अहवालात समोर आलेले। त्याच्यामुळे आता पोलिसांची याच्या पुढे पोलीस या प्रकरणामध्ये पुढे चौकशी करणार आहे। या चौकशीतून आणखी काय सत्य समोर येतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच महेश, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।